हीच आपले प्रयत्न या ठिकाणी पणाला लावायला लागतील, परंतु बघूयात काय घडेल काय बिघडेल, कशा पद्धतीने खेळ होईल या मैदानावर. आणि याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वळूयात ते पुन्हा एकदा अंकित मालुसरे आणि यश मालकर यांच्याकडे. धन्यवाद देवेंद्र माळी सर. आपण पाहिलं अगदी चांगली शृंखला आहे सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं. या ठिकाणी मी यश मालकर माजी सरपंच ट्रॉफी 2024च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. यश खरं तर 10 संघ होते. ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल तो संघ असेल थेट तिसऱ्या फेरीमध्ये. समीर दादा, मला वाटतं तिसरी मॅच झाली वारदोली आणि त्यांच्या विरोधात वडगाव. वारदोलीनं 57 धावा उभारल्यात, एक मॅच बाकी आहे. याचा अर्थ साई आणि बारवई दुसऱ्या फेरीची पहिली लढत फिक्स असेल. पण यानंतर सुपर 8 मधला जो सामना बाकी आहे तलेगाव वाडी आणि शिवकर, ती लढत यानंतर खेळवली जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. नक्कीच अगदी शेवटची लढत आहे पहिल्या फेरीची. नक्कीच 10 संघ खरं तर आपण पहिला नशीब आजमावतील. आपण पाहिलं राहुल पाटील देवलोली यांनाही मी विनंती करतोय, फार चांगले समालोचक, शांत आणि संयमी समालोचन सातत्यानं आपण पाहिलंय. त्यांनाही मी विनंती करतोय की राहुल आपण यावं कॉमेंट्री बॉक्समध्ये. समीरदादा तांडेल यांच्या माध्यमातून पारितोषिक आता वाढलंय. यश माईक ठेवून प्रेक्षकांमध्ये जावं की काय? आयवा कॅचसाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आयवा कॅचसाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज समीरदादा तांडेल यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तलेगाव वाडी आणि शिवकर दोनही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. शिवकर आणि तलेगाव वाडी दोनही टीमच्या कर्णधारास मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे. नक्कीच अंकित सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटला 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे आयवा कॅचसाठी. आपण जर कंपनीमध्ये जर कामाला गेलो, जॉबला गेलो, आपल्याला 300 रुपये पर डे भेटतात. परंतु यावेळेस पाहता 80 व्यक्तिमत्व. तुमच्याकडे पैसा असून त्याला फायदा नाही, त्याची देण्याची दानत पाहिजे. आपण पाहिलं समीरजी तांडेल यांच्या माध्यमातून आयवा काचसाठी करतात 300 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच या ठिकाणी पहा, मॅच चांगली पाहायला मिळेल. जय गावदेव टिंबरी आणि त्यांच्या विरोधात पानशील. नक्कीच ही मॅच निखिल पाटील स्ट्रायकर एंडवरती नक्कीच पाहू आपण. अलंग कार्पेट हा फटका अगदी स्टिअर केलं, फक्त पैकी थोडीशी खराब. नक्कीच बॅकअप नाही या बॉल वरती. पहा अगदी खराब क्षेत्ररक्षण नक्कीच यावेळेस पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा, यस 2 धावा पहिल्याच बॉल वरती कंप्लीट केल्यात. निखिल पाटील आणि आपण पाहतो तेजस भुरे. खरं तर ही सलामीची जोडी आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच अगदी निखिल पाटील यांचा विचार केला तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं त्यांची देखील एक शृंखला सदस्य ट्रॉफी खरं तर सारंगच्या मैदानावरती चालू आहे. उद्याचा शेवटचा दिवस असेल आणि त्यामध्ये पानशेल टीमने खरं तर टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाल्या. नक्कीच पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचे आपण पाहतो विद्यमान सदस्य आहेत. हा बॉल अतिशय वेगानं पाहायला मिळाला. अगदी अतिशय वेग या गोलंदाजाकडे. नाव आहे कल्पेश कुरंगले हा गोलंदाज. आपण नेहमीच P1चं षटक अगदी पानशेल टीम कडून कल्पेशला हाताळताना पाहत असतो आणि तेच षटक आपण पाहतो अतिशय वेगानं. तेच तारार गोलंदाज आहे. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी हा गोलंदाज करत असतो. यावेळेस पहा अगदी रणसंख्या बनली गेल्या. 2 धावा धाफलकावरती. 2 धावा धाफलकावरती आहे आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस फटका केसलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. वॅकेंट एरिया चूज केला. तदनंतर हा फटका सजवला गेला. निखिल पाटील यांच्या बॅट मधून येतोय. माजी सरपंच ट्रॉफी मधला दमदार चौकार. जुईकर असतील,
संदीपजी पाटील, विजयजी घरत, नक्कीच यांचं सर्वांचं या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहिलं अगदी नक्कीच स्वागत पार पडतोय. नक्कीच पापडीच्या पाड्याचे उद्योजक आमचे विजयदादा घरत, नक्कीच यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. हा बॉल व्हायला लागेल परंतु यावेळेस ऑफ स्ट्रिकच्या अगदी बाहेर पंचांनी विंग्स ओपन केलेत या बॉल वरती. एक अतिरिक्त धाव टोटल मध्ये टीमच्या ऍड केली जाईल. 11 धावा फलकावरती पापडीचे पाडा या गावाचे खरं तर उद्योजक आपण पाहतोय आमचे विजय दादा घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे माजी सरपंच ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नक्कीच आपण साहेबांचं स्वागत पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विजयदादा घरत यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. मी दादांना विनंती करेन की व्यासपीठावरती आसनस्थ होऊन आपण ही स्पर्धा एन्जॉय करायची आहे. अनिल कुरंगले या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आहेत आणि त्यांनी जर का झेल टिपला तर संदीपदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. पण इथे मात्र धावचीची संधी आहे. पंच का निर्णय फलंदाज बाद. त्यांचा आपण करूया. माजी सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. मी अतिथी मान्यवरांना विनंती करेन की व्यासपीठावरती आपण आसनस्थ होऊन ही स्पर्धा एन्जॉय करायची आहे. नुकताच आपण बघतोय भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस आदरणीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत त्यांचे इतर सहकारी आणि त्यांचा आम्ही माजी सरपंच ट्रॉफी सचिनदादा तांडेल यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मी आदरणीय चंद्रकांत शेठ घरत भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस त्यांचा आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. नक्कीच अनिल यांच्यासाठी संदीप दादा म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज ते गुगल पेला त्यांच्या अकाउंटला जमा झालाय. विशाल यांच्याकडे ते जमा आहेत. प्रथम मॅच मध्ये पाहूया. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल नक्कीच सर, कारण आपण या व्यासपीठावरती आहे ना अगदी पाहुण्याची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि ती व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतोय सचिनदादा तांडेल, आपण पाहतो त्यांच्या वरती असलेलं प्रेम आपण नक्कीच पाहतो. शांत संयमी नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय एक
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही सचिन दादांची खरी ओळख आहे आणि त्यांच्या प्रेमाप्रती आपण बघतोय आपल्याला अतिथी मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठावरती पाहायला मिळते. कित्येक अतिथी मान्यवर कित्येक अतिथी पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी गेल्या 3 रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली. आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि नक्कीच जे जे पाहुणे ज्या पाहुण्यांना इन्व्हाइट केले ना ते पाहुणे जे राहिले असतील त्या शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच सुरू आहे टेंबरी आणि पांचिली. इथे मात्र नवजोत ठोकतोय अजून एक लॉंग ऑफ सीमा पार उत्तुंग दर्जेदार स्ट्रोक षटकार. असतं ती धाव तुमचा धावफलक आलता ठेवतं. स्ट्राईक रोटेशन होतं आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे ना सिंगल डबल न कमी असते. इथे पुन्हा एकदा फलंदाज निखिल पाटील बीट होतोय. धावफलक स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13.50च्या सरासरीनं टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना टेंबरी संघ पोहोचलाय तो एक बाद 27 या धावसंख्येवरती. डीजे सरासरीनं धावसंख्या आहे एक बाद 27 टेंबरी टीमच्या धावफलकावरती. व्यासपीठावरती नुकताच आपण बघतोय भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस आदरणीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत ओबीसी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय भगवान घरत साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झाले. त्यांचंही विशेषतः आम्ही स्वागत करतोय आणि त्यांच्या जोडीला अमोलदादा चव्हाण यांचंही आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. सगळ्यांचं स्वागत असेल. या बाजूला आपण जर पाहिलं विद्यमान सदस्य आकाश दादा जुईकर त्यांच्या समवेत संदीप दादा मात्रे यांची उपस्थिती आपण बघतोय. त्याचबरोबरीने विजयदादा घरत उद्योजक आणि त्यांच्या समवेत रुपेश दादा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. फ्लिक केलाय फटका हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. खरं तर मिस टाइम झाला. कमी वेळात हा फटका प्ले करायचा होता आणि तिथे चुकला. नवजोत पाटारे जो चांगली बॅटिंग करत होता दुसरी विकेट या ठिकाणी गमावली जाते टेंबरी टीम कडून. आपण पाहतोय नवजोत पाठाने त्यांनी खरं तर अंकित सर त्यांचं काम चांगल्या पद्धतीने बजावलं कारण तेजस पुरेची लवकर गेलेली विकेट तदनंतर निखिल पाटीलवरती प्रेशर न येता खरं तर प्रेशर रिलीज केलं मित्र म्हणून नवजोत पाठारेनं. यश बॅटिंग तर चांगली राहिली. छोटीशी इनिंग होती ती संपुष्टात आली पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेल ज्या पद्धतीनं तो बाद झाला ना स्वतःवरती हताश असेल. कमी वेळात त्याला तो फटका सजवायचा होता. त्याचा मनसुबा नव्हता हवेत खेळण्याचा. फ्लिक करायचं होतं. दिशा द्यायची होती मिड विकेट स्क्वेअर लेगला पण चेंडूनं दिशा बदलली. टॉपेज घेत चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने आणि तो झेल कॅरी झाल्यानंतर नवजोत पाठारेला करावा लागतो परतीचा प्रवास. पंच काय पाणी मैदानावरती पाणी पुरवायचे. धावसंख्या आहे यश धावफलकावरती 27. मी शिवकर आणि तळेगाववाडी
सुपर 8 मधील हा सामना बाकी आहे. शिवकर आणि तळेगाववाडी दोनही टीमच्या कर्णधारास विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. शिवकर संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तळेगाववाडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं 27 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पाहायला गेलं सुरुवात टेंबरी टीमची यावेळेस चांगली आहे. जरी विकेट गेली असली ना अंकित सर तरी चांगली सुरुवात आहे, परंतु अगदी त्या सुरुवातीमध्ये सातत्य तुम्हाला टिकून ठेवावं लागेल. नक्कीच सातत्याने आपण उल्लेख करतो की सुरुवात करणं सोपं आहे, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असताना ते करताना 2 विकेट गमावल्यात टेंबरी टीमनं. जिया स्वरा स्पोर्ट्स या नावानं तलेगाववाडी हा संघ मैदानावरती खेळ करतोय. सुपर 8 मध्ये ते दाखल झालेत आणि त्यांच्या विरोधात आता त्यांना आव्हान असेल ते शिवकर टीमचं. सचिनदादा तांडेल यांची स्पर्धा माजी सरपंच ट्रॉफी 2024, पण या स्पर्धेसाठी अथक मेहनत समीरदादा तांडेल असतील, दिलीपदादा पाटील, त्यानंतर भरत मांडे असतील, आपण बघतोय अनिल कुरंगले सध्याच्या मैदानावरती खेळ करतायत, पण त्यांचंही योगदान राहिले या स्पर्धेसाठी. आणि बाकीचे इतर सहकारी आहेत विशाल तांडेल, अशोक पाटील, निलेश पाटील यांनी फार चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये यशस्वी करण्यासाठी दाखवले. त्यांचे विशेषतः आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. सिंगल येते, धावफलक वधारेल 28 या धावसंख्येवरती. अजित झुंजारराव यांचंही महत्त्वाचं योगदान राहिलंय. संतोष पाटील असतील, प्रल्हाद तांडेल, मनोज पाटील, नवीन पाटील, त्यानंतर रजत पाटील यालाही विसरून चालणार नाही. अगदी प्रचंड धावफल आहे त्याच्या माध्यमातून. सूरज तांडेल आहे, धीरज तांडेल, गणेश पाटील, आतिश तांडेल, नरेश तांडेल असेल, रोहन कडपे, दत्ता पाटील, जगदीश पाटील, भरत पाटील, आणि जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल योगेश मांडे असतील. याहीपेक्षा जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल ज्यांनी या स्पर्धेला आपलं योगदान दिलंय, या सगळ्यांचा आपण विशेषतः आभार व्यक्त केले पाहिजेत. आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही स्पर्धा यशस्वी होत असताना ही स्पर्धा शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेची यशोगाथा आज या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे मात्र पहिल्या फेरीची शेवटची मॅच टेंबरे आणि पानशील अशी मैदानावरती रंगते. दुहेरी येते, दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये ती मात्र 30. गोलंदाज तयार आहे. फुल टॉस आणि त्याला भिरकावलंय डीप स्क्वेअर लेग सीमा पार, उत्तुंग षटकार. नो बॉल, नो असल्याचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. पुढील चेंडूवरती असेल फ्री हिट. धावसंख्या आता एका धावेने वाढेल. 37 धावा आहेत त्या धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू. नक्कीच आपण या स्पर्धेची चर्चा जसा वेळ मिळेल ना तशी चर्चा आपण जरूर या स्पर्धेची करणार आहोत, कारण इतकी चांगली स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी मोपाड्याच्या मैदानावरती जरी सुरू असली तरी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानावरती आहे आणि हे प्रेक्षक सांगतायत की स्पर्धा किती मोठी आहे. फ्री हिटचा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पोचले होते चेंडूवरती. झेल जर का कॅरी झाला असता तर कदाचित दुसरी धाव वाचवता आली असती,
पण इथे जलही सुटला आणि एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या मदतीनं धावफलक वधारेल. 39 धावा आहेत त्या धावफलकावरती. तळेगाव वाडी आणि शिवकर या दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो. शिवकरचे कॅप्टन आहेत, मी तळेगाव वाडीच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण यावं टॉससाठी. बॅटची एज घेतले, बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूने केले वाटचाल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतय 40 या धावसंख्येवरती. शार्दुल चौधरी या ठिकाणी येत आहेत. दोनही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचे. सुपर 8 मधील ही लढत असेल. जो जिंकेल तो असेल सुपर 4 मध्ये. याचा अर्थ जो जिंकेल तो असेल किमान एका ट्रॉफीचा हकदार. 3 ओव्हरची मॅच असेल. काय घडलं तिकडे. चेंडूला कलेक्ट जरूर केलं होतं पण चेंडूची फेकी करताना पुन्हा एकदा चेंडू निसटला. खरं तर क्षेत्ररक्षकाचे नशीब, क्षेत्ररक्षण करणाऱ्या पानशील टीमचं नशीब बलवत्तर की चेंडू सीमापार गेला नाही. एकेरीला दुहेरीत पुन्हा एकदा शोधलं जातं. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 42. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. शिवकर संघानं टॉस जिंकलेला आहे. 3 षटकांची मॅच असेल याची दक्षता घ्या. जो जिंकेल तो असेल सुपर 4 मध्ये किमान एका ट्रॉफीचा हकदार. यश, मी चर्चा करत होतो या स्पर्धेची. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य, ही स्पर्धा मी यासाठी स्मरणात ठेवीन की नुकताच प्रत्येकाचं स्वप्न होतं की जे आता अयोध्येमध्ये श्री प्रभू रामाचं मंदिर झालंय, ती प्रत्येकाचं स्वप्न होतं की ते घडायला हवं होतं आणि ते अखेर घडलं. पण तदनंतर आपण जर पाहिलं ना या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे, तर हा जो मागचा बॅनर आहे तो सुद्धा सांगतोय की त्यावरती सुद्धा श्री प्रभू रामाच्या मंदिराची प्रतिकृती आहे. त्याहीपेक्षा सचिन दादा यांनी त्यांच्या ऑफिसचं अनावरण केलं. कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेश बालदी साहेबांच्या शुभ हस्ते ते मी तर म्हणेन अनावरण करण्यात आलं. उद्घाटन 16 त्या ठिकाणी संपन्न झाला आणि जसा प्रवेश तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये केला ना, त्याच्या मागची थीम सुद्धा सांगते, त्याच्या मागचं चित्र आहे, छायाचित्र, ते सुद्धा सांगतंय की प्रभू श्रीरामाचं मंदिर असलेलं ते चित्र आपण ऑफिसमध्ये सुद्धा बघतोय. म्हणजे इतकी प्रचंड निष्ठा आहे. मी एक हिंदू आहे, आपण सगळे हिंदू आहोत आणि त्यावेळेला प्रभू श्रीराम यांनी केलेलं कार्य आणि त्या कार्याची आजही प्रत्येकाला आठवण व्हावी, हा त्यामागचा अट्टहास सचिन दादा यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि त्याची पूर्तता ऑफिस असेल त्याहीपेक्षा या रजनी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती केली जाते. यासाठी विशेषतः ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी स्मरणात ठेवू. इथे दुहेरी येते. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होती ती 44. गोलंदाज तयार आहे. समोरच्या दिशेने फटका प्ले केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. दुसरी धाव हवी आहे. चेंडूची फेकी वेगानं झाली पण खराब कलेक्शन आणि त्या कारणास्तव दुहेरी कंप्लीट होत असताना या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 46. हायेस्ट स्कोर ज्या टीमचा असेल त्याला असेल थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. 57 केल्यात वारदोली टीमनं. या मॅच मध्ये किती होतील याकडे लक्ष आहे. सत्तेचाळीस वरती धावसंख्या पोहोचले. संधी आहे टेंबरी टीमला 57 क्रॉस करण्याची. वेगवान चेंडू या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. उत्साह जास्त आहे आणि आत्मविश्वास कमी. डॉट बॉलचे होते सांगता धावफलक स्थिरावलंय ते 47 या धावसंख्येवरती. माफी असावी, 46 धावा आहेत धावफलकावरती. मी बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही. 46 धावा आहेत त्या धावफलकावरती. पानशील आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेला हा सामना टेंबरी. अनिल कुरंगले यांनी झेल टिपला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज विजयदादा घरत यांच्या माध्यमातून दिलं जाईल. संदीपदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 असतील आणि अनंता कुरंगले त्यांचे पिताश्री आहेत त्यांनी 500. तब्बल 1500 आहेत. हा चेंडू कसा बसा अनिल कुरंगले यांच्याकडे गेला पाहिजेत. बालू या नावाने ते सुपरिचित आहेत. त्यांची बॅटिंग तर आपल्याला बघायलाच मिळेल, चांगले फलंदाज आहेत. पण इथे मात्र आपण बघतोय की त्यांच्याकडे हा चेंडू जाईल का, कारण एका झेलसाठी तब्बल 1500 त्यांच्यावरती आता लावण्यात आलेले आहेत. धावसंख्या होती आहे
48 धावा धावफलकावरती 1,00,000 रुपये या स्पर्धेची इनामी राशी. द्वितीय क्रमांकाला 50,000 रुपये, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 इनामी राशी देण्यात येईल. त्याचबरोबरीने चमचमत्या अशा ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीजला फ्रीज आपण बघतोय. आगीवेगळी पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी सायकल आपल्याला पाहायला मिळते. पण इथे अगदी लॉंग स्टॉप सीमापार येतोय. नशिबाचा हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होतीये 52. तर धावसंख्या होईल 58. चौकार आला तर 56 आणि चेंडू जर का डॉट आला, विकेट आली तर थांबावं लागेल 52 या धावसंख्येवरती. निर्णायक चेंडू आहे. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे रेंगाळत होता. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने पहिलं सत्र संपन्न होत आहे. धावसंख्या झाली आहे 53. येणारे 24 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 54 धावसंख्येची. 13.50च्या सरासरीनं पानशील टीमला या धावसंख्येचा पाठलाग करायचा. ज्या बहरात पानशील संघ आहे त्याचा विचार करता या धावांचा पाठलाग होईल या अपेक्षा आहे. पण काय घडतंय हे नक्कीच आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपण जाऊयात अतिथी मान्यवरांच्या स्वागताकडे, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय सचिनदादा तांडेल यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. मी दादांना विनंती करेन की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचे. भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस आदरणीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. सचिनदादा तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते चंद्रकांत शेठ घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला टेंबरी टीम मैदानावरती उतरा. वेळेला फार महत्व असेल. शेवटची रात्र आहे. यानंतर मी भगवान घरत साहेबांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल अध्यक्ष भगवान घरत साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ज्या खुर्च्या आहेत त्या आतमध्ये घ्या. खेळाडूंसाठी ज्या खुर्च्या आहेत त्या आतमध्ये घ्या. बाहेर कुणीही बसू नका, कारण तिथे प्रेक्षकांची संख्या लगेच वाढते. भगवान घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. यानंतर अमोलदादा चव्हाण यांनाही मी विनंती करतो की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर उद्योजक विजयदादा घरत पापडीचा पाडा यांना मी विनंती करतोय की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातो. असं म्हटलं जातं गेस्ट इज गॉड. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य. भारतीय संस्कृती सांगते की आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या व्यासपीठावरती मात्र होत असताना विजयदादा घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. यानंतर रुपेश दादा यांनाही मी विनंती करतो की आपण सुद्धा यावं समोर. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजयदादा घरत पापडीचा पाडा फार मोठे उद्योजक, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर रुपेश दादा यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. तदनंतर वासंबे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आकाश शेठ जुईकर यांना मी विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं.
आकाश शेठ जुईकर, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वासांबे, मी आकाश दादा यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हा झालेला आहे सन्मान. पुन्हा एकदा शब्द सुमनानं आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतोय आणि जातोय मैदानावरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 13.50च्या सरासरीने गरज आहे 54 धावांची. पण या धावांचा पाठलाग कसा होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील एक उत्कृष्ट मराठीचे समालोचक, ज्यांनी अगदी कमी वेळात अगदी आमूलाग्र बदल घडवत मराठी भाषेवरती प्रभुत्व निर्माण केलंय. यश मालकर असतील दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती. नक्कीच आपण पाहतोय राज ठोंबरे हा गोलंदाज अगदी येईल P1च्या षटकासाठी. रनसंख्येची गरज आहे. आपण पाहिलं 54 धावसंख्येची गरज आहे. प्रथम बॅटिंग करत असताना अगदी टिमरी टीमनं 53 धावा जमवल्या आणि 54 धावा संख्येचं टार्गेट समोर उभं केलंय ते पांशेल टीमच्या. नक्कीच चांगली मॅच. क्रिकेटची मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी. क्रिकेटची रणधुमाळी मैदानच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याला नक्कीच सांगत असतं. नक्कीच पहा अगदी कोणताही स्वार्थ न पाहता आपल्या गावासाठी नक्कीच दोन टीम खरं तर आपापसात नक्कीच यावेळेस चांगला खेळ करतील. आपण पाहायला गेले तर क्रिकेटमध्ये हार जीत असते, कारण हार जीत ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुणाला तरी हारणं आहे, कुणाला तरी जिंकणं आहे. पण तो चांगला खेळ करेल ना मैदानाच्या आतमध्ये तो नक्कीच यावेळेस जिंकेल. रनसंख्या 54 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित आपण पाहिलं 24 चेंडू बाकी आहेत. P1चं षटक घेऊन येतोय जय गावदेव क्रिकेट संघ टिमरी यांच्याकडून. आपण पाहिलं अगदी राज ठोंबरे आलाय, अगदी उभरता ऑलराऊंडर आहे. आपण पाहिलं गत वर्षाची CPL जी चौक विभाग प्रीमियर लीग जी स्पर्धा पार पडली त्याच्यामध्ये आपण पाहिलं अगदी बेस्ट बॉलरचा किताब गया गोलंदाजानं पटकावला होता. अगदी चांगला गोलंदाज आहे. अगदी पाहायला गेलं राज ठोंबरे चांगला ऑलराऊंडर आहे. अगदी चांगला खेळ करावा लागेल. परंतु यावेळेस पहा पांशेल टीमची सलामीची जोडी आपण पाहतो अनिल आणि त्यांच्या समोर आपण पाहतो हर्षल तांडेल बराचसा फॉर्म मध्ये आहे. पांशीलचा बाहुबली या नावाने प्रसिद्ध आहे. दुसरा आपण पाहतोय अनिल वालकरे, हा देखील सध्याच्या घडीला खूप फॉर्म मध्ये आहे. पहिलाच बॉल अनिल यांच्यासाठी. या बॉलला बॅकफुटला गेला, वेट लिप केलं, नंतर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये पहिल्याच बॉल वरती ठोकलाय अनिलनं. चौकार चौकार चौकार. अगदी चांगल्या पद्धतीनं 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉल वरती राज ठोंबरे यांच्यावरती केलं जातं आक्रमण. अगदी अनिल वानखळे आपण पाहतोय हे फलंदाज अगदी सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. याचा बॉल बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर यावेळेस आला नाहीये. पहा एक धाव चांगल्या पद्धतीनं कंप्लीट केले. सिंगल डबलला महत्व या ठिकाणी दिलं जातं. स्ट्राईक रोटेशन झालंय ते खूप महत्वाचं. यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी बॅटिंग करणाऱ्या पांशेल टीमच्या बाजूने आपण पहिला रनसंख्या अद्यापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो बिनबाद 5. पण यावेळेस स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय पांशीलचा बाहुबली येतोय हर्षल तांडेल. याला पॉपिंग क्रीज वरती आपण स्ट्रायकर एंड वरती पाहू राजसाडी. यावेळेस पहा हा बॉल नक्कीच उडवलाय. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतील या बॉल वरती लॉंग स्टॉप रिजन मध्ये, परंतु यावेळेस प्रयत्न केले जातात अगदी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. पण पाहायला गेलं तर नक्कीच पाहावं लागेल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील आहेत अगदी सीमारेषेलगत. 2 धावा नक्कीच यावेळेस कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं 7 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जातील. हर्षल तांडेलचा विचार केला हा अगदी चांगला फलंदाज आहे. गुणवत्ता टासून भरले या फलंदाजामध्ये. राज ठोंबरे वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पण या फटक्यामागे एलिमिनेशन थोडी कमी मिळालं आणि त्या अनुषंगाने पण पाहतो 2 धावा. यावेळेस पहा फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा एलिमिनेशन कमी. क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस पहा चुकी केली जाईल. अगदी जेलला अगदी बॉलला कॅरी करता आला नाहीये. कॅच ड्रॉप केली जाते असं म्हटलं जाताना अगदी अंकित सर पकडा कॅचेस आणि जिंका अगदी क्रिकेटच्या मॅचेस. पहा कॅच खूप महत्वाची होती, कारण ती विकेट होती ना हर्षल तांडेलची. रनसंख्या बनली गेली.
9 या अंकावरती आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. अगदी गोलंदाज पाहिलं अगदी कमालीचे षटक हाताळतोय. अगदी आपण पाहिलं एक चौकारचा अपवाद जर वगळला ना तर अद्यापर्यंत राज ठोंबरेने P1च्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेस हा फटका सुरेख आहे. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहावं लागेल. 2 धावा या ठिकाणी तू मे कॉलिंग चुकलं. रनआउटची संधी यावेळेस हर्षल तांडेल धोक्यामध्ये. धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. स्वतःला आत्महत्या केले. रनआउटची विकेट पहिल्या क्रमांकाची हर्षल तांडेल. बॅक टू द डगआउट. धावफलकावर अगदी रनसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. अगदी पाहायला गेलं ना तर यस करेक्ट केलं. 10 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच आपण पाहिलं अगदी ही विकेट रनआउटची ती आली गुणाची हर्षल तांडेल यावेळेस बाद झालेत. आपण पाहिलं इना नंबर 3 वरती आलेत. जय आपण पाहतोय देखील हा देखील अगदी कमी वयामध्ये या खेळाडूंना आपलं नाव खूप उंच स्तरावरती नेऊन ठेवलाय. नॉन स्ट्रायकर एंड वरती जय यांना पाहू शकतो. राज ठोंबरे पुन्हा एकदा हा बॉल अतिशय वेगानं पहा. वाटर डिलिव्हरी काय बॉल पाहायला मला. अतिशय वेगानं हा बॉल अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाताना आपण पाहिला. पहिलं षटक P1चं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. आपण पाहिलं अगदी 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 10 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पानशील टीमच्या तत्पुरती संधी देऊया डीजेला. नितीन डीजे वाजव गाणे तुझे. अगदी आता 18 चेंडू आणि गरज असेल 44 या धावसंख्येची. आपण पाहिलं पहिलं षटक अगदी P1चं राज ठोंबरेचं आपण पाहिलं त्याच्यामध्ये एक चौकार जरूर आला. पण रनआउटची एक मोठी विकेट हर्षल तांडेलची त्यावेळेस सांघिक विकेट करता संघाला मिळाली जाते. अगदी गरज असेल आता 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची. नक्कीच पहा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. नक्कीच आलेल्या अतिथी मान्यवरांचं आपण पाहतो अगदी सन्मानानं आपण पाहता फटाक्यांच्या आतिषबाजीत या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. माजी सरपंच ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये या ठिकाणी आपण बघतोय आमदार होणार आपल्या हक्का. उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदादा बालदी साहेब यांचे अगदी विश्वासू सहकारी PA म्हणून आपण बघतोय. महेश शेठ बालदी साहेबांचे अगदी विश्वासू सहकारी PA अर्थातच प्रवीणदादा कालबागे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनदादा तांडेल यांच्या माजी सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. प्रवीणदादा कालबागे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान दमदार कार्यसम्राट आमदार महेश शेठ बालदी साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून आपण ज्यांच्याकडे आदरानं बघतो ते प्रवीण कालबागे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत
षटकारानं स्वागत केलं जाते. धावसंख्या होतीये 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. काशीनाथ चव्हाण आणि नरेश मांडे यांनाही आमची विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच पाहतो नवज्योत पाटारे दुसऱ्या षटकासाठी आलाय. षटकाराचा जरूर मार खावा लागलाय, तदनंतर कमबॅक केलाय. जयसाठी हा बॉल ऑन साइडच्या रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहा नक्कीच एक धाव एक सिंगल ॲव्हरेज कंप्लीट केली जाईल. टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. रन संख्या होईल पांशील टीमची 17 आकडा पहिला क्रिकेट मधला अशुभ आकडा आहे आणि अशुभ आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये नक्की काय घडेल पहा. कोणत्या टीमला खतरा असेल ते पाहिलं जाईल. अनिल यावर स्ट्रायकर 8 वरती नक्कीच अवस्थ पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले तदनंतर पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आलाय चौकार. याच दरम्यान बारवई ग्रामपंचायत सदस्य समीरदादा दळवी यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचंही आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 21 धावा धावफलकावरती आहेत. हा आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल असू शकतो. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल आणि अनिल वानखळे यांचा या मॅच मधील संपला गेलाय खेळ. सेटअप करा. टीम मीटिंग घेऊ नका जास्त. चला पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना वॉर्न करा. अगदी टीम मीटिंग घेऊ नका. रन संख्या बदली केली आहे. 21 आपण पाहतो. 21 अंकावरती अजून एक झटका बसलाय टीम पानशीलला. यश खरं तर मी गोलंदाजाचं विशेष कौतुक करेन. अगोदरच्या चेंडूवरती त्यानं त्याच रिझनमध्ये चौकार खाल्ला होता आणि त्याचा मनसुबा साफ होता की मला त्याच क्षेत्रात फलंदाजाला लटकवायचंय, त्याच क्षेत्रामध्ये फलंदाजाला अडकवायचंय आणि त्या मनसुब्यामध्ये नवज्योत पाटारे हा जो गोलंदाज आहे तो सफल ठरला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्यानं तैनात केला, तो फटका मारण्यास भाग पाडला आणि मी तर म्हणेन चांगला झेल दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये का होईना पण कॅरी केला आणि महत्त्वाचा फलंदाज अनिल वानखलेला त्यानं माघारी पाठवलंय. आउटसाइड द ऑफ स्टंप. मनसुबा सहापैकी फलंदाजापासून चेंडू दूर ठेवायचा आहे. चेंडू वाईड येतोय, अतिरिक्त बाहेर हा चेंडू निघाला. पंचांनी वाईड दर्शविलाय. एक धाव वाढते एका धावेच्या बरोबरीने. धावफलक पोहोचलंय ते 22 या धावसंख्येवरती. निर्धाव चेंडू येतोय. अगोदरचा चेंडू जरी खराब असला तरी हा चेंडू चांगला हाताळला जातोय. डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपेल. 24 चेंडू 54चा पाठलाग करायचा होता. 13.50ची सरासरीनं या धावा जमवायच्या होत्या पण परिस्थिती बदलले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 2-22. शेवटच्या आता पाणीने मैदानावरती 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धावांची. बारा चेंडू 32 धावांची गरज आहे. 16 धावांची अद्यापही सरासरी आपल्याला राखावी लागेल असं सूचित मी या ठिकाणी आता पानशील टीमला करेन, तरच या धावांचा पाठलाग होईल. व्यासपीठावरती आपण बघतोय उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय महेश शेठ बालदी साहेब यांचे अगदी विश्वासू सहकारी, अगदी जवळचे निकटवर्तीय आदरणीय प्रवीण काळबागे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टी सरचिटणीस चंद्रकांत गरज साहेब यांची उपस्थिती आपण या ठिकाणी बघतोय. ओबीसी सेल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भगवान गरज साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबरीने वासंबे ग्रामपंचायत मधून नुकताच विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत असणारे भारतीय जनता पार्टीचे अजून एक दमदार नेतृत्व या परिसरातील आकाश शेठ जुईकर यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती बघतोय. भारतीय जनता पार्टीने भरपूर कायापालट केलाय आणि या परिसरात मी विशेषतः एक बाब गर्वानं सांगेन की या परिसरात भारतीय जनता पार्टीला उभारी देणं तितकंसं सोपं कार्य नाही आहे. आणि या परिसरात आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांनी शून्यातून हे सगळं निर्माण केलं. एक छोटंसं स्वप्न बघितलं आणि या स्वप्नाची आता पूर्तता होताना कित्येक
कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये येताना आपण बघतोय. खऱ्या अर्थानं सचिनदादा तांडेल यांच्यावरती या परिसराची फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर कार्यकर्त्यांची साथही महत्त्वाची आणि त्यामधील एक निष्ठावंत कार्यकर्ता आकाश शेठ जुईकर यांना आपण या व्यासपीठावरती बघतोय. चांगली स्पर्धा आहे. माजी सरपंच ट्रॉफी 2024 12 आता बनवायचे आहेत, ते मात्र 32. नक्कीच यावेळेस पंचांनी विंग्स ओपन केलेत आपण पाहतोय. नक्कीच एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल टोटल मध्ये. जिथे गरज होती 12 चेंडू 32 धावसंख्येची, आता गरज असेल येणारे 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची आपण पाहतोय. नक्कीच जय घरात यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 आणि भर विकेट साठी 100 कॅश प्राइज झालंय शुभमजी पारेंके यांच्याकडून. नक्कीच अगदी आपलं कॅश प्राइज या ठिकाणी नक्कीच जमा करा. आपण पाहतो अगदी नयन ठोंबरे आणि त्यांच्या माध्यमातून देखील टेंबरी टीमला शुभेच्छा आल्यात. यावेळेसचा बॉल अतिशय वेगानं पाहायला मिळाला. वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी अगदी अनप्लेएबल. बस नक्कीच हा बॉल पाहायला मिळाला. जय या बॉलकडे आपण पाहिला अगदी पाहतच बसला. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे, वेग भरपूर आहे आणि आपण सातत्याने सांगतो वेगापेक्षा तुमचं नियंत्रण जर योग्य असेल ना तर चांगले चांगले फलंदाज तुम्ही थांबवू शकता. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. हा झेल मात्र सुटला जातोय. जीवनदान मिळेल फलंदाजाला. एकेरीला शोधलंय दुहेरीत खराब फेकी आहे. बॅकिंग सुद्धा खराब होते आणि त्या कारणास्तव इथे काय घडलं, एक धाव घेताना नामुष्की उडवली होती. ज्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकले असते ना त्या चेंडूवरती धावा मिळतायत. 3 या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये. मनोज पाटील आम्हाला सांगतील 26 धावा लागतात धावफलकावरती. 54चा करायचा आहे पाठलाग. याचा अर्थ अद्यापही गरज आहे ते 28 धावांची. 26 धावा धावफलकावरती अद्यापही 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा पांचशेल टीमला. मोठी धावसंख्या आहे, त्याचा पाठलाग करताना अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे. परंतु यावेळेस लाईन खराब पंचांनी केलेत विंग्स ओपन. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. रन संख्या बनेल 27 27 धावा धावफलकावरती आहेत. जय हा गोलंदाज अगदी यंग टॅलेंट आहे, त्याचा वापर या ठिकाणी केला जातोय. यावेळेस मिस टायमिंग आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आपला निखिल पाटील या बॉल वरती येतील, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच आपण पाहतो अगदी एलिमिनेशन कमी संधी होती परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. अगदी रन संख्या 2 ने वाढल्या ठिकाणी. रन संख्या बनेल 29 धावा. 54चा पाठलाग करायचा. 29 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागले गेलात. काय कमालीचा क्रिकेट हा सामना आहे ना अंकित सर. अगदी शेवटच्या बॉलवर नक्कीच यावेळेस पाहायला मिळेल. नक्कीच यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज ट्रॅक वरती यावेळेस जय पुन्हा एकदा तयार आहे. अगदी चांगली गोलंदाजी केली गोलंदाजानं. आतापर्यंत आपण विचार केला तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये सूर्य समोरच्या दिशेला आपण डीप काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक या बॉल वरती येतील. पण पाहतो किती धावा मिळाले जातील. फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय रन संख्या 30 या अंकावरती पोहोचली गेली. 30 धावा आहेत धावफलकावरती. या ठिकाणी आपण बघतोय ग्रुप ग्रामपंचायत नानोशी विद्यमान सदस्य प्रगट कडू साहेब हे सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत. 24 धावांची गरज आहे. पंच सांगतात की हा चेंडू जास्त बाहेर आहे. वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दर्शविला जातोय. 1 धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या वाढते. धावफलक पोचले 31 वरती. आता गरज आहे 23 धावांची. 31 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. नक्कीच नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल परंतु यावेळेस फटका वॅकंट एरिया चूज केला. तदनंतर आपण पहिला इनटू द गॅप 1 बाउंस सीमा पार बॉल आलाय चौका. खेळ समाप्त झाला. रन संख्या आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 19 या धावसंख्येची. चला 12th मॅन आपण मैदानाच्या आतमध्ये जा. अशी गरज पडते बघा. 12th मॅन किती महत्वाचा असतो.
नक्कीच स्पर्धा शिस्तबद्ध आहे, त्याच्यामध्ये आपण नक्कीच पाहतो अगदी नक्कीच पाणी घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. येणारे 6 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज आहे. आता जशी परिस्थिती आहे तसा खेळ करावा लागेल. यावेळेस पहा स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं ना तर नक्कीच तुम्ही या मैदानावरती या माजी सरपंच ट्रॉफी मध्ये प्रसिद्ध नक्कीच व्हाल. यश, मी पुन्हा एकदा सूचित करतोय 10 टीम होत्या. ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल तो संघ असेल थेट तिसऱ्या फेरीमध्ये. अद्यापर्यंत वारदोली टीमनं धावा जमवल्यात 57. मॅच एक चेंडूवरती एक धाव आली. जर 53 एक चेंडू शिल्लक असताना झाले आणि शेवटच्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर एकूण धावसंख्या जी होईल ती पकडली जाईल. 53 + 6 59. हे कॅल्क्युलेट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सूचित करतोय, कारण ज्या वेळेला 434 धावांचा पाठलाग करायचा होता त्यावेळेला 438 लागल्या दक्षिण आफ्रिकेच्या स्कोर कार्डवरती. म्हणजे जितक्या धावा शेवटच्या चेंडूवरती येतील ना त्या मोजल्या जातील, याची दक्षता घ्या. ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला भेदत क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, चौकार. डीजे या चौकाराच्या मदतीने अंतर आता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानावरती. 5 चेंडू आता 15 धावसंख्येची गरज आहे. 39 धावा आहेत त्या धावफलकावरती. नक्कीच 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. फार चांगला खेळ करतो हा फलंदाज आहे यश. जय आपण पाहतो जयच्या माध्यमातून. याच दरम्यान काशीनाथ चव्हाण आणि गणेशजी मांडे तलेगावाडी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. इथं भेदलंय क्षेत्ररक्षकाला, वेगवान स्ट्रोक होता. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलला फटका लगावला, कार्पेटला चिरत क्षेत्ररक्षकाला भेदत लगातारचा दुसरा चौकार. लगातार 2 चौकार. धावसंख्या होते 43-54चा करायचा आहे पाठलाग. आता गरज आहे 4 चेंडू 11 धावसंख्येची. नक्कीच 4 चेंडू 11 धावसंख्या. पहा काय कमालीची बॅटिंग करतोय. जो आपण क्रीज वरती स्ट्रायकर एंड वरती पाहतोय यशला आपण. आणखीन एक समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे राज टोंबरे. यावेळेस चुकी करणार नाहीये. निर्णायक क्षणाला आला यशची विकेट. सामन्यामध्ये अजून मजा आली. 3 मध्ये 11 धावांची गरज आहे. धावसंख्येची गरज. आता विचार करावा लागेल कारण हा सामना पहिला हा बॉल आहे ना अगदी अतिशय निर्णायक असेल. का येणारे 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. यानंतर शिवकर आणि तळेगाववाडी टॉस मला वाटतं शिवकर टीमनं जिंकलेला आहे. जो काय निर्णय असेल त्या निर्णयावरती ही मॅच जशी संपेल ना तसं लगेच आपण अंमलबजावणी करायची. 3 षटकांची मॅच असेल याची दक्षता घ्या. 3 चेंडू आता 11 धावसंख्येची गरज आहे. बाद होणारा फलंदाज ज्यानं 2 चौकार ठोकले होते. यश मला अद्यापही आठवत आहे. यश हा फलंदाज बाद झाला आणि ज्या वेळेला विश्वचषक संपन्न झाला 2023चा वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड सामना होता. कार्लोस ब्रॅथवेटनं एक अति झुंज दिली होती आणि अखेर सीमारेषेच्या जवळ त्याचा झेल टिपला आणि तो सामना गमवावा लागला वेस्ट इंडिज टीमला. पण इथे काय घडतंय, ही मॅच अद्यापही संपलेली नाहीये. यशनं या मॅच मध्ये जान ओतल्यानंतर कल्पेश मैदानावरती दाखल झाला आणि त्याने ठोकलाय चौकार. आता चेंडू शिल्लक असतील 2. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. काय घडेल, प्रेक्षक म्हणत असतील किमान सिंगल धाव या चेंडूवरती आली पाहिजे. टेंबरी संघाचे पाठीराखे विचार करत असतील कशी बशी एक धाव या चेंडूवरती वाचवली पाहिजे. पण एका बाजूने जर विचार केला ना तर पांचिल टीमचे पाठीराखे सांगत असतील की काही करून मोठा फटका इथे जर आला तर मॅचच्या समीप येऊ. काय घडेल, गरज साहेब सांगतायत
क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे असावा आणि ते इशारा करतायत की कदाचित इथे षटकार येईल अशी त्यांची अपेक्षा आहे. पण काय घडतंय हे बघणे फार गरजेचे आहे. 2 मध्ये 7 धावांची गरज आहे. दबाव आहे गोलंदाजावरती, मानसिक दडपण आपण बघतोय. कल्पेशनं ऑफ ड्राईव्हचा चौकार जरूर लगावलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट आहे. शेवटपर्यंत ही मॅच रंगते. 2 मध्ये 7 बनवायचे. बॅटची एज, एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल एका धावेच्या बरोबरीने. आता या मॅच मध्ये ट्विस्ट, शेवटचा एक चेंडू, 6 धावांची गरज. वासांबे ग्रामपंचायतीचे माननीय पांडुरंग पाटील साहेब, त्यांच्या समवेत केदार भोईर साहेब विद्यमान सदस्य, त्याचबरोबरीने जगदीश कडपे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू, 6 धावांची गरज आहे. एक चेंडू, 6 धावांची गरज. देवेंद्र, काय घडेल या मॅच नक्कीच मध्ये? आता मात्र एक चेंडू 6 धावांची गरज. मित्रांनो, या चेंडूवर जर का षटकार लगावला तर नक्कीच तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक लागलं. मित्रांनो, सामना आवडला असेल. आपल्याच जवळचा संघ आहे पाणशील संघ. काय जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न केलाय, काय जिल्हा जबरदस्त चिटणीस एफर्ट दाखवलाय. भारतीय जनता शेवटच्या पार्टी जिल्हा चिटणीस चंद्रकांत शेठ घरे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं कॅश प्राइज आहे विनिंग षटकारासाठी. जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूवर नक्कीच झाल्याच पाहिजेत. कारण आपण बघितलं होतं जावेद मियादादनं सुरुवात केली होती, परंतु दिनेश कार्तिकला देखील या ठिकाणी विसरता कामा नये. शेवटच्या एका चेंडूवर त्यानेही षटकार लगावून सामना जिंकून दिला होता. अजून सामना संपलेला नाही, कारण आपण बघतोय असं म्हणतात ना की शर्यत जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी हारला, असं स्वतःला मी सांगू शकत नाही. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय अजूनही ट्विस्ट या सामन्यामध्ये बाकी आहे. अंकित, अजूनही कोणता संघ जिंकेल, कुठलाच प्रेक्षक, कुठलाच या ठिकाणी भविष्य वर्तवणारा. देवेंद्र वाईट जरी आला असला ना तरी इथे षटकारच मारायचे, कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. चौकारानंतर सामना बरोबरीच सुटेल आणि पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकेल. त्यामुळे अद्यापही षटकाराचीच गरज आहे. नक्कीच एक चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज. बघूयात, एक षटकार जर का लगावला तर तब्बल 5,000 रुपयांचा धनादेश या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. परंतु बघूयात कुठे गेला असं वाटलं. डीप स्क्वेअर लेगला चेंडूने वाटचाल केली, पण इथे मात्र चेंडू गेला तो वाईडिस्ट लॉंग ऑनला. थर्ड अंपायर नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. थर्ड अंपायर, तिसरे पंच, बाकी कोणी येऊ नका. कोण नसेल? अरे पण पंच डिसिजन देतील इथे. या ठिकाणी पंच आमच्या गावचे पण नाहीत ना, कुणाचे नाहीत. आम्ही पंच या ठिकाणी बोलवले आहेत. तर तिसरे पंच आपण बघतो या ठिकाणी आमचे वाघमारे सर अंपायर रिव्ह्यू आहे या ठिकाणी. देवेंद्र एक मिनिट, त्या अगोदर धावा किती कंप्लीट झाल्यात हे महत्वाचे आहेत. एकच, जर नो असेल तर एक धाव अजून कमी होईल. धावफलकावरती वाढेल पण धावांचा पाठलाग करताना कमी होईल. 1 मध्ये 5 हव्या होत्या आणि जर फेअर डिलिव्हरी असेल तर मॅच इथेच संपेल. नक्कीच आपण बघतोय क्रिकेटमधील सगळ्यात चांगला चेंडू, तो फुलटॉस चेंडू या फलंदाजाला मिळाला होता. परंतु बघूयात डिसिजन काय येईल. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा आता मात्र तिसऱ्या पंचांकडे लागलेत. आपण बघतोय ऑन स्क्रीनवर या ठिकाणी पाहिलं जातंय. देवेंद्र 5,000 रुपयाचे पारितोषिक सुद्धा अजून साहेबांच्या खिशातही परत गेलेले नाहीयेत आणि खेळाडूंनी सुद्धा मिळवलेले नाहीयेत. मजा आहे मॅच मध्ये. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी आणि फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हार्डलक म्हणून मी पाणशील संघाचं. हार्डलक पानशील टीम.
आपला संघर्ष कमी पडला आणि इथे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, पण हार्दिक अभिनंदन संघ टेंबरी. मॅन ऑफ द मॅच